उत्तर प्रदेशातील जोनपूर येथील जमिनीच्या वादातून कल्याण पूर्वेतील नाना पौशे चौकातील एका इमारतीत एका इसमाने आपल्या चुलत भावाला गोळीबार करून ठार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली। या प्रकरणी कोळसवाडी पोलिसांनी तात्काळ तपास करून गोळीबार करणाऱ्या इसमाला अटक केली। रामसागर दुबे असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे। रणजित दुबे असे गोळीबारात मृत झालेल्या इसमाचे नाव आहे। मृत हा एका टोळीचा सदस्य होता। त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती। गोळीबार करणारा रामसागर हा उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे, अशी माहिती तपासात पुढे आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत रणजित दुबे हा कुटुंबियांसह कल्याण पूर्वेतील नाना पौशे चौकात एका इमारतीत राहतो। अटक आरोपी रामसागर दुबे हे उत्तर प्रदेशातील जोनपूर येथील रहिवासी आहेत। जोनपूर येथे रामसागर रणजित यांची सामूहिक जमीन आहे। या जमिनीच्या विषयावरून त्यांच्यात मागील 4 वर्षापासून वाद सुरू आहे। मागील वर्षी या वादातून त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते। त्यानंतर रणजितच्या दिशेने त्याने गोळीबार करत त्याचा पाठलाग केला। जीव वाचवण्यासाठी रणजित इमारतीच्या 4थ्या माळ्यापर्यंत धावत गेला, पण तेथे तो कोसळला। त्यानंतर रामसागरने धारदार चाकूने रणजितवर वार करून त्याला ठार मारले। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास करून कल्याणमधून गोळीबार करणारा रामसागर दुबे याला अटक केली। दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे।